पांढरकवडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 1,85,000चा मुद्देमाल जप्त. दिनांक 29 जून 2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पांढरकवडा येथील बसस्थानकाजवळील जय भोले कॉम्प्लेक्समधील एका शटरच्या दुकानात काही इसम एक्का बादशाह नावाचा 52 पत्त्यांचा हार जितीचा जुगार पैशांवर खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दुपारी सुमारे 2 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी खालील आरोपी जुगार खेळताना आढळून आले. निखिल शालिकराम बोरेले, वय 29, राहणार भगतसिंग वॉर्ड, पांढरकवडा. रणजित फुलसिंग चव्हाण, वय 42, राहणार ज्योतिबा फुले वॉर्ड, राममंदिरजवळ, पांढरकवडा. पंकज प्रदीप नेमरवार, वय 40, राहणार आकोली तालुका केळापूर. बाबाराव गणपत बोपटे, वय 55, राहणार गवराई, तालुका केळापूर. मनीष कमल शर्मा, वय 48, राहणार शास्त्री वॉर्ड, पांढरकवडा. वैभव बापूराव गंजीवार, वय 30, राहणार मंगलमूर्ती लेआउट, आखाडा वॉर्ड, पांढरकवडा. कारवाई दरम्यान आरोपींकडून रोख रक्कम 1,35,600 तसेच मोबाईल हँडसेट किंमत 50,000 असा एकूण 1,85,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान खान, महेश नाईक, प्रशांत चौकडे, मनोज अभ्यंकर आणि रवी सिंघे यांनी सहभाग घेतला. प्रतिनिधी न्यूज 24, आपकी आवाज.